13वा अध्याय 14वा श्लोक. हरि ओम. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृ च तरीतिगा किरीटी ऐसी अवकाशी आकाश जैसी पट्टी पटू होनी असी तंतुजीवी उदक होनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपने दीपकी तेज जैसी कर्पूरत्वे कापुरी सौरभ्यासी जयापरी शरीर हो निशरीरी कर्मे जीवी किंबहुना पांडवा सोनेची सोनया चारवा तैसी जी या सर्वा सर्वांगी असी परी रवीपणा माझी तवरवाईसी आवडी वाचोनी सोने सांगडी सोनया जीवी पैगा ओगूची वाकुडा परी पाणी उजू सुहारा वन्याला लोखंडा लोह नव्हिकी घटाकारे वेटाळी तेथ नभगमे वाटोळी मटी तरी चौफळे आये दिसी तरी ते गा आकाश जैसी लोही जतीची का आकाशी जे विकार होनी तैसे विकारी नोही मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिके आईसे धनंजया आवडे किरा पैगुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसी गुण इंद्रिये पुढी नाही जेथा आगाक्षराची येदसी घृतक्षराकारी असी परीक्षिरची नोही जैसी कपिध्वजा तैसे जे ये विकारी विकार नोही अवधारी वै आकारा नाम भोवरीयर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही ती गुण नवी कही गुणातया संबंधू नाही परितयाच्या चिठाई अभासती ही तुलियासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसी जाय किरीटी जिहेची धरी तरी ती गाधरणे ऐसी
अभ्राती जेवी आकाशी का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसे निधरी सलील का रश्मी करी मृगजळ धरी जेवी तैसी गा संबंधी विना या सर्वाती धरी निर्गुणा परिती वाया जान मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुणे गुणाती भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसी मनोनी गुणाचा संगो अथवा गुण भोगो हा निर्गुणी लागू बोलू नये बहिरंतश्च भूताना अचरंचरमेव च सूक्ष्मत्वा तद्विज्ञेयन् दूरस्थं चान्तिके च तत् जी चराचर भूता माझी असी पंडुसुता नानावन्नी उष्णता अभिधी जैसी तैसी अविनाश भावी जे सूक्ष्मदशी आघवी व्यापून्यासी ती जाणावी ज्ञेय इथं जी एकांतु बाहेरी जी एक जवळ दुरी जी एका वाचोनी परी दुजी नाही क्षीरसागरीची गोडी माझी बहुथडी थोडी ही नाही तया परवडी पूर्ण जिगा स्वीद जादी प्रभृती वेगळा लिया भूती जयाची अनुश्रुती खोमने नाही पै श्रोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका नभिदी जीवी नाना लवण कणाची राशी क्षारता एकची जैसी का कोळी एकी उसी एकची गोडी अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च तैसी अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जीगा मनोनिहा भूताकारू जेतोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिनी वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंड जी सायं प्रांतर माध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना आगा सृष्टी वेळी प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहली
मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तीही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्या नभाचे शून्यत्व गिळोनी गुणत्रयाते नुरवुनी ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत ज्योतिष्यामपि तज्ज्योतिष तमसः परमुच्यते ज्ञानो ज्ञेयो ज्ञानगम्यो हृदि सर्वस्य धिष्ठितम् जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेने जयाचे निवजियेडी तारांगण उभडी महातेज सुरवाडी राहते जेने जी आदीची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे करते पण जयाचे आकारू जेने आकारी विस्तारू जेने विस्तारे संहारू जेने संहारे पंडू कुमारा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊन यासे पाणी तेजा दिवे लावणी जेने तेजी जे वायूचा श्वासो श्वासो जे गगनाचा अवकाशो हे आसू आघवाची आभासू आभासे जेने जिम्महुना पांडवा जे आगवेची आसे आघवा जेथ नाही रिगावा द्वैत भावासी जे देखील याची सवी दृश्य दृष्ट आहे आघवे एक वाट कालवे सामरसी मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहन ज्ञाने गमिजे स्थान ते तेची जैसे सरलिया लेख अंक होती एक तैसे साध्य साधनादि कैक्यासी अर्जुना जी ठाई न सरे द्वैताची वही हे असो जे हृदय सर्वांच्या असी इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडू वाडा विवंचुनी तैसीची क्षेत्रा पाठी जैसे निदेखसी दिठी
किती ज्ञान हे किरीटी सांगितली अज्ञानाही कौतुकी रूप केले निकी जवायने तुझी टीके पुरे म्हणे आणि आता ही रोकडी उपपत्तीचे निपवाडी निरूपिले उघडे ज्ञेय पैगा हे आगवीची विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती देहादी परिग्रही संन्यासू करोनी आजी जीव माझ्या ठाई वृत्ती को केला ते माते किरीटी हेची जाणून या सेवटी आपण पयासाटो वाटे मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोपे सर्वा परी रचिली आम्ही कडा पायरी किजे निराळी माचू बांधीजे अथावी सुईजे तरी जैसी एरवी आगवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझी या मनोधर्मा मिळेल ना मनोनी एकची संचली चतुर्धा आम्ही केली जी आदळपण देखिली तुझी प्रज्ञे पै बाळ जय जेव विजी तै घासू विसाठाई केली तैसी एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझी आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्राव तुझ हाता नाही तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू आता चौथाई न करू एकही मनोनी न सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परी तू आई तुले करावी मागू ती आम्हा द्यावी जी कानची नाव ठेवावी आपण पैगा या श्रीकृष्णाची या बोला पार तू रोमांची तू जाहला तीथ देव म्हणती भला उचंबळेना ऐसे नितो येता वेगो धरोनी मने श्रीरंगो प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो जया मार्गाती जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटिवी लागी मी कपिल जाहलो तू ऐक निर्दुखू प्रकृती पुरुष विवेको मने आदि पुरुखो अर्जुनाते प्रकृतिं पुरुषंचैव विध्यनादि उभावपि
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. तरी पुरुषानादि आदि अथी आणि तिची लागोनी प्रकृती संसरशी दिवराती दोन्ही जैसी का रूपनो ही वाया परिरूपा लागली छाया. निकनुवाढी धनंजया कनेसी कोंडा तैसी जान जवटी दोन्ही कवटी. प्रकृती पुरुष प्रगटी अनादि सिद्धी पै क्षेत्र येणे नावी जी सांगितली आघवी तिची येत जाणावी प्रकृती ही गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसी जयाती म्हणितली असी तो पुरुषही अनारीसे न बोलोगी ये अनाने नावी परी निरूप्यान नोही. हे लक्षण न चुकावी पुढत पुढती तरी केवळ जी सत्ता तो पुरुषुगा पंडुसुता. प्रकृती ते समस्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतकरण इत्यादी विकार भरणा आणि तेती गुण सत्वादिक. हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हीच हेतू संभवा कर्माचिया. कार्यकरण कर्तृत्वी हेतु प्रकृती रुचयती. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुचयती. इत इच्छाने बुद्धी घडवी अहंकारीसी अधि मग तिया लाविती विधी कारणाच्या. तिची कारण ठाकावया जी सूत्रधरणे उपाया. तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाती उठवी. इंद्रिये राहटवी कर्तृत्व पैगा मनोनी तिया जाना कार्यकर्तृत्व कारणा. प्रकृती मूळ ही राना सिद्धांचा मने एवं तिची समवायी प्रकृती कर्मरूप होई. परिजया गुणावाळी त्राय त्याची सारिकी जी सत्वगुणे आदिष्टी जी ती सत्कर्म मनिजी. रजोगुणे निपजे मध्यमती जी का केवळ तमे होती जिये कर्मे. निषिद्धे आदमे जानती ऐसे निसता सती कर्मे प्रकृतीस्तव होती. तयापासून निर्वाळते सुख दुःख गा असती दुःख उपजे
सत्कर्मी सुख निपजी तया दोहीचा बोलिजे भोगू पुरुषा सुख दुःखी जववरी निपजती साचुकारी तव प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगता असंगडी जे अंबुली जोडी अंबुला खाय अंबुला अंबुली संगती ना सोयी की अंबुली जगवी चोज ऐका पुरुष प्रकृतिस्थोही मुक्ती प्रकृती जानगुणान कारणं गुण संगोस्य सदसद्यो निजन्मशो जे अनंगुतो पेंधा निकवडानुसदा जीर्णो अतिवृद्धा पासो निवृद्धो दयाळ नाव पुरुषो एरवी स्त्रीना नपुसको किंबहुना एको निश्चयो नाही तो अचक्षु अश्रवणो अहस्तु आचरणो रूपना वर्णो नाम आती अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसी आहे सुख दुःखाची तो तरी आकर्ता उदासू अभोक्ता परिया पतिव्रता भोगविजी जिये ते अळू माळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाई खेळू लेखाने माये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावी व गुणतेची हे प्रतिक्षणी नित्य नवी गुणारूपाचेच आगवी जडातीही माझवी चा माझू नामे ये प्रसिद्धी स्नेहो या स्निग्धी इंद्रिये प्रबुद्धे ये चेने काही मन हे नपुसक की ते भोगवे तिने लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे येची हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमापय्या केले हे कामाचे मांडवी हे मोहवनीची माधवी ही प्रसिद्धची दैवी माया हे नाम हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग ही कळा येथोनी झालिया विद्या येच्या केलिया इच्छा ज्ञान क्रिया व्याली हे नादाची टांकशाळ हे चमत्काराचे वेळाउळ किंबहुना सकळ खेळू येचा
जे उत्पत्ती प्रलय होता ते येचे सायं प्रात हे आसु अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळी सी घरी नांदत असी येते ए तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी मनोनी तया अवधारी अनावराती तया ती तवठाई निपटोनी काहीच नाही की तया गवी आपणची होया तया संभूत तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो जया तया नार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया कुळाची जाती गोत होया तया चर्चाचे चिन्ह तया अपाराचे माना तया अनमस्काची मन बुद्धी होया तया निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू निठाके तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया तया निर्गुणाचे गुण आचरणाचे चरण तया श्रवणाचे श्रवण चक्षुचे चक्षु तया भावातीताचे भाव तया निरवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाची ऐसी निया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया अविकाराती विकृती माझी किजी तीत पुरुषत्व जे असी ती ये प्रकृती दसी चंद्रमा अवसी पडिला जैसा विदळ बहु चोखा मेललिया वाला एका कसो होय पांचका जया परी का साधू ते गोंधळी संचरो निसुये मेळी नाना सुदिनाचा भाळी दुर्दिनो कैजी जीवी पय पशुच्या पोटी का वन्नी जैसा काष्टी गुंडोनी घेतला पटी रत्नदीपो राजा पराधीनु जाहला की सिंह रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुखी जागता नरू सहसा निद्रा पाडून जैसा स्वप्नीची आसोषा वशुकीजे तैसी प्रकृती झाले पणे पुरुषा गुण भोगणे
उदासांतरी गुणे अंतुडे जेवी तैसी आजा नित्या होई अंगी जन्म मृत्यूचे घाई वाजती जैलाही गुण संगाती परिते ऐसे पंडू सुता तातली लोह पिटिता जीवी वन्नीसीची घाता बोलती तया कांदोळलिया उदक प्रतिभा होय अनेक ती नानात्व म्हणती लोक चंद्रीजी दर्पणाची या जवळिका विजेपण जैसे मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्वयी तैसा गुण संगमे अजन्मा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही अधोत्तमा योनी अधमोत्तमा यासी ऐसी या माने जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्य आदि जाती मनोनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा एत गुण संगूची असे का लागी मूळ उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः हा प्रकृती माझे उभा परिजुई जैसा ओथंबा या प्रकृती पृथ्वी नभाती तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेने प्रकृती होय जाई हा तो आस तुची आहे मनोनी अब्रह्माचे होय शासन हा प्रकृती येण्याची याची सत्ता जगविये या लागी ये वर ये तुहा अनंती काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी त्या रिगती याच्या पोटी कल्पांत समयी हा महत् ब्रह्म गोसावी ब्रह्मगुळ लागवी अपारपणी मवी प्रपंचाती पैया देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोली जेती अवधारी अयातीची अगा प्रकृती परवता एकुआती पंडो सुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष पै य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते जो निखिलपणे येणे पुरुषाय या जाणे
आणि गुणाची करणे प्रकृतीची ती ही रूप ही छाया बैल जळ ही माया ऐसा निवाडू धनंजयाजी की तेने पाळी अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची या मना गोचर जाहली तो शरीराची निमेळी करू का कर्मे सकळी परी आकाशी धुई न मैळी तैसा असी आतिले निधी जो न घेपी देह मोही देह गेलिया नोहे पुनरपितो ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेको उपकारू अलौकिकू परी करी पैगा परिहाची अंतरी विवेक भानुची आपरी उदय जेते अवधारे उपाय बहुता ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरी कोणी एकू सुभटा विचाराचा अगिठा आत्मानात्मकिटा पुटी देऊने 36 वाणी भेद तोडो निया निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पी तया आपण पयाच्या पोटी अध्यात्म ध्यानाची आदिठी आत्मध्यानाची देखती गा किरीटी आपण पीची अनेक पै दैव बगी चित्त दीती सांख्य योगी एकती अंग लगी कर्माचीनी अन्ये त्वेव मयानंत श्रुत्वा नेभ्य उपासती एपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः येने प्रकारी निस्तरती साचोकारी ही भवा भेवरी आप आगवीची परिती करीती ऐसी अभिमानो दौडो निदिसी एकाची अविश्वासी टेकती बोला जे हिताहित देखती हानी कनवा घेपती कुसोनी सिनु हरिती देते सुख तयाचे मुखे जे निघे ती तुले आदरे चांगी ऐकोनी अंगी मने होती तया ऐकणे याची नावी ठेवी ती गाघवी तया अक्षरासी जीवेलो न करीती तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासोर निगती ओजा गोमटिया ऐसा ऐसे हे उपाय बहुवस येथे पाही जाना
नावया होय एकी वस्तू आता पुरे हे बहुत वै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझा हे तुले निपंडू सुता अनुभव लहाना ऐता एरतव तुझ होता सायास नाही मनोनीती बुद्धी रचू मतवादही खांचू सोलिव निर्वचू फलितार्थुची यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम् क्षेत्र संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ तरी क्षेत्रज्ञेने बोले तुझ आपण पीजी दाविली आणि क्षेत्रही सांगितले आगवी जी तया येरयेराच्या मयी होई जी भूती सकळी अनिल संगी सलिली कल्लोळ जैसी का तेजाने उखरा भीती झाली आविरा मृगजळाची या पुरा रूप होय नाना धारा धरधारी धळंबलिया वसुंधरी उटी जी जीवी अंकुरे नाना विधी तैसी चराचर आघवी जी काही जीव नावी ती तू उभयोगी संभवे ऐसे जाना या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून न होती भिन्नाभूत व्यक्ती समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति कुंडलीकवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत